दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। आणि दिलीप भाऊ वाघ हे सुद्धा उपस्थित आहे। आपा काय सांगाल? आम्ही खऱ्या अर्थाने कालपासून महायुतीच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। आम्ही काल सकाळपासून जवळपास पूर्ण लोटार लोहारी गट संपवला। प्रत्येक गावामध्ये आम्ही जातोय। प्रचंड आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेकडून मिळतोय। मला खात्री आहे की या लोकसभा मतदारसंघाने 25 वर्षामध्ये कधीही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या उमेदवाराचा पराभव होऊ दिला नाही। नुसता पराभव सोडा तर लाखोच्या मताधिक्याने या मतदारसंघामध्ये लोकसभेचा उमेदवार निवडून आलेला आहे। आणि आज मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आज ज्या उमेदवार आपल्या आहेत त्या स्मिताताई वाघ ह्या एक लढवय्या स्त्री म्हणून आज आपल्याला लोकसभेचा उमेदवार म्हणून मिळालेला आहे। मी त्यांचं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पाहिलेलं आहे। प्रचंड हुशार अशा स्मिताताई आहेत, लढवय्या आहेत आणि मला खात्री आहे की त्या उमेदवार म्हणून लोकसभेच्या खासदार म्हणून ज्या वेळेस जातील त्यावेळेस निश्चितपणे ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत झालेल्या खासदारांपेक्षा एक उजवा खासदार म्हणून आपल्याला पाहायला मिळतील। एक चांगल्या पद्धतीचा न्याय आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये मिळेल अशी माझी रास्त अपेक्षा। भारतीय जनता पक्ष विधानसभेला सुद्धा तुमच्या सोबत असेल असा विश्वास वाटतो? तर आता परिस्थिती अशी आहे, वेळेवर काय होईल काही सांगता येत नाही। तुम्हाला असं वाटत होतं दिलीप भाऊ आम्ही कधी एकत्र येऊ? आम्ही सोबत आहोत। भारतीय जनता पक्ष अमोल शिंदे आणि मी आम्ही विरोधात लढलेलो आहोत। आम्ही आज एकत्र प्रचार करतो आहोत। 2-4 महिन्यात काय होईल काही सांगता येत नाही। जो तो ज्या काय ताकदीने लढायचं आणि जिंकायचं। त्याच्यामुळे कोण कोणाच्या सोबत राहील याचा विचार आज करण्यापेक्षा समोर जे काय आहे, आज आम्ही महायुतीत आहोत। ह्या महायुतीमध्ये सर्व पक्षीय लोकांची जबाबदारी आहे आमच्या ताईंना प्रचंड मताधिक्याने खासदार म्हणून निवडून देणं, एवढीच फक्त आज आमची जबाबदारी। या ठिकाणी माजी आमदार, राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ हे सुद्धा आहेत। भाऊ, आपण आज सक्रियपणे प्रचारात सहभागी झालेले दिसत आहेत। अर्थात आपण जळगावच्याही सभांना उपस्थित होतात, काय सांगाल? मी जळगावच्या स्मिताताईंच्या उमेदवारीच्या नामांकन पत्र जेव्हा दाखल झालं त्या सभेमध्ये देखील होतो, रॅलीमध्ये होतो। मध्यंतरी काल परवा काही विवाहाच्या निमित्ताने मी नव्हतो, परंतु आज सकाळपासून स्वतः उमेदवार आमदार आप्पासाहेब आणि अमोल शिंदे आम्ही सगळे मिळून महायुतीचे जी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे ताईंची निवडून आणण्याची, ती जबाबदारी घेऊन आम्ही आज नळदेवा गटामध्ये फिरतो आहोत। आज संध्याकाळपर्यंत आमचा दौरा नियोजित आहे। उद्या देखील आमचा दौरा निश्चित आहे आणि जे जे सूचना ज्या आमचं काही ठरेल त्या पद्धतीने महायुतीचे उमेदवार स्मिताताई यांना आपण निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा हा दृष्टिकोनातून आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत। कुठेही गैरसमज करण्याचं काही कारण नाही। स्मिताताई वाघ यांना आम्ही अनेक वर्षापासून ओळखतो। त्यांचं जिल्हा परिषदचं अध्यक्ष म्हणून असलेलं काम किंवा त्या विधानसभेच्या आमदार देखील त्या ठिकाणी होत्या आणि म्हणून एक अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। या मतदारसंघामध्ये एक अभ्यासू असे उमेदवार आपल्याला महायुतीने या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून आम्ही सगळे पक्षाचे महायुतीचे आम्ही मित्र पक्षाचे सगळे कार्यकर्ते उमेदवार आमचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रितरित्या या ठिकाणी काम करतायत। पुढे देखील आम्ही करणार आहोत। आम्हाला खात्री आहे की 13 तारखेला निश्चितपणानं ताईंना भरपूर असं मतदान होईल आणि 4 तारखेला ताई विजयी होतील अशी खात्री आम्ही